आज आपण दिवाळी फराळामध्ये गुलाबजाम बनवणार आहोत। अगदी रसरशीत असे पाकामध्ये मुरतात खूप छान असे गुलाबजाम आपण घरी तयार करणार आहोत। नमस्कार, आशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा। आणि आज आपण फराळामध्ये बनवणार आहोत गुलाबजाम। तर दिवाळी फराळामध्ये आपण खूप सारे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तर ते सुद्धा नक्की बघा। आणि आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम। तर आपण इथे पॅकेट आणलेला आहे, त्याचे गुलाबजाम तयार करणार आहोत। तर विकतचे जरी पॅकेट आणले त्याचे गुलाबजाम सुद्धा आपले बिघडतात। तर कशामुळे बिघडतात आपण ते सुद्धा बघणार आहोत। तर बघा, इथे मी 4 पॅकेट घेतलेले आहेत, गोविंदचे पॅकेट घेतलेत। याचे आपण छान असे रसरशीत अगदी मस्त असे गुलाबजाम तयार करणार आहोत। याच्यावरती पाठीमागच्या साईडने सगळं माप दिलेलं असतं, तरी देखील आपले गुलाबजाम बिघडतात। तर ते कशामुळे बिघडतात मी तुम्हाला ते सुद्धा सांगणार आहे। तर 4 पॅकेट इथे मी घेतले, 4 पॅकेटचे इथे छान असे गुलाबजाम तयार करणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण एक मोठं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये संपूर्ण पॅकेट जे आहे ते अशा पद्धतीने फोडून घेऊया। खूप वेळेस आपण विकतचे पॅकेट आणून सुद्धा आपले गुलाबजाम बिघडतात, खूप जास्त कडक होतात, पाक आतपर्यंत जात नाही किंवा मध्ये पाकामध्ये सोडल्यानंतर विरघळतात। तर कशामुळे होतं ते आपण ते सुद्धा बघूया। तर बघा, 4ही पॅकेट इथे मी फोडून घेतलेत। आता हे मी दुधामध्ये मळून घेणार आहे। तर इथे मी 1.5 कप दूध घेतलेलं आहे, तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा मळू शकता। आपण खूप वेळेस काय करतो, अगदी थोडंसं दूध घालतो किंवा थोडंसं पाणी घालतो आणि घट्टसर हे मळून घेतो। तर हे पीठ अगदी मऊसूत असं आपल्याला मळून घ्यायचे, म्हणजे गुलाबजाम आपले खूप छान असे मऊसूत तयार होतात आणि पाकामध्ये खूप छान असे मुरतात। तर आता हे याच्यामध्ये मी थोडं थोडं करत दूध घालून घेणार आहे आणि मस्त असं हे आपल्याला भिजवून घ्यायचे। अगदी घट्टसर गोळा जर करायला गेलं तर हे गुलाबजाम जास्तीचे कडक होतात, पाक आतमध्ये जात नाही किंवा मग ते पाकामध्ये विरघळतात। तर याच्यामध्ये मी थोडं थोडं करत दूध घालून घेणार आहे। याचा घट्टसर गोळा अजिबात आपल्याला लगेच घाई करायची नाही। संपूर्ण पीठ जे आहे ते आपल्याला चांगलं असं मऊसूत भिजेल अशा पद्धतीने याच्यामध्ये दूध घालून घ्यायचंय। तर इथे मी 1.5 कप दूध घेतलेलं आहे। तुम्हाला जर पाण्यामध्ये मळायचं असेल तर पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही मळू शकता। पीठ जेवढं चांगलं आपण ओलसर करून घेऊ, जेवढं चांगलं मळून घेऊ, तेवढे आपले गुलाबजाम चांगले होतात। अगदी मऊसूत असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचंय। लगेच याचा उंडा घाई करायची नाही आणि याचा मी अजिबात उंडा तयार करणार नाही। तुम्ही बघू शकता मी संपूर्ण पीठ जे आहे ते चांगलं दुधामध्ये अशा पद्धतीने मळून घेणारे, भिजवून घेणारे फक्त। तर याच्यामध्ये ना थोडं थोडं करत इथे मी संपूर्ण दूध घालून घेतलंय। बघा, तुम्ही डब्यामध्ये बघू शकता मी जेवढं दूध घेतलंय तेवढंही दूध याच्यामध्ये वापरणारे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। तर बघा, संपूर्ण दुधाचा इथे मी वापर केलेला आहे, अजिबात दूध शिल्लक ठेवलं नाही। चांगलं हे पीठ मी अशा पद्धतीने ओलसर करून घेतलंय, छान असं पीठ एकजीव करून घेतलंय। अशा पद्धतीचं पीठ जर मळून घेतलं तर गुलाबजाम आपले खूप छान असे रसरशीत तयार होतात, पाक आतपर्यंत जातो, पाकामध्ये छान गुलाबजाम मुरतात। आता मी असंच ठेवणार, याचा उंडा अजिबात करणार नाही। हात स्वच्छ असे करून घेतल्यानंतर हाताला अगदी थोडंसं असं मी तूप चोळून घेतलं। याचा गुलाबजाम आपण बनवून बघूया। बऱ्याच वेळेस आपण विकतचं पॅकेट आणून सुद्धा आपले गुलाबजाम फसतात, खूप कडक होतात, पाकामध्ये पाक अजिबात आतमध्ये जात नाही, मुरती नाही पाकामध्ये किंवा खूप जास्त असे कडक होतात, पाकात विरघळतात, असे होतं। त्याच्यासाठी आपल्याला पीठ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचंय। बघा, आता पीठ छान असं अगदी मी मऊसूत असं हे भिजवून घेतलंय। आता अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला हे गुलाबजाम तयार करून घ्यायचेत। खूप मोठे मोठे बनवू नका, पाकामध्ये सोडल्यानंतर अगदी ते दुपटीने फुलतात। तर बघा, छोट्या आकारामध्ये आपल्याला असा हा गुलाबजाम तयार करून घ्यायचा आहे। मस्त असे गुलाबजाम आपले तयार होणार आहे। मी पीठ छान असं हे मऊसूत असं भिजवून घेतलंय, 1.5 कप दुधाचा वापर इथे मी केलेला आहे। अशा पद्धतीने पीठ येणं आपल्याला भिजवून घ्यायचंय। जास्त कोल्ड जर ठेवलं तर गुलाबजाम नक्की आपले कडक होणार। तर पीठ जास्तीच असं छान भिजवून ठेवायचंय। आपल्याला जरी सुरुवातीला वाटलं की हे जास्त ओलसर होतंय, पण शेवटचा गुलाबजाम वळेपर्यंत हे लगेच कोरड व्हायला सुरुवात होते, त्याच्यामुळे सुरुवातीला जास्तीचं हे कोरड ठेवायचं नाही। तर बघा, मस्त असे गुलाबजाम लगेच तयार व्हायला सुरुवात झाली। हे मी भिजत ठेवलं नाही, लगेच गुलाबजाम बनवायला घेतलेत। आता अशा पद्धतीने गुलाबजाम मी बनवून घेणार आहे। तर पाक बनवून घेऊया। गॅसवरती एक मोठी कढई ठेवून घेतली, याच्यामध्ये आपण आता 2.5 किलो साखर घालणार आहे। तर एक डब्याचं माप घेतलंय, 1 किलोचा डबा आहे, तर याच्यामध्ये मी साखर घालून घेते। पाक बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या कढईचा वापर करायचा आहे। एक पॅकेटला किती साखर वापरायची याचं पॅकेटवरती पाठीमागच्या बाजूने आपल्याला प्रमाण सुद्धा दिलेलं असतं, त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये साखर घालणार आहे। तर मी इथे थोडीशी जास्त वापर केलेला आहे, अर्धी वाटी एक जास्त घेतली आणि 2.5 किलो ही साखर आहे। तर बघा, इथे मी 2.5 किलो साखर एक मोठ्या कढईमध्ये घालून घेतली। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचंय।
तर त्या डब्याने इथे मी पाणी सुद्धा मोजून घेणार आहे। तर 2.5 डबे आपण याच्यामध्ये साखर घातली तर तेवढंच पाणी सुद्धा आपण याच्यामध्ये घालणार आहे। आपल्याला याच्यामध्ये मोकळे असे गुलाबजाम सोडता येतील अशा पद्धतीचं मोठं भांडं घ्यायचं, म्हणजे गुलाबजाम छान असे पाकामध्ये सोडले की विरघळत नाही, छान असे मुरतात, छान असे भिजतात। आता आपण साखर अशा पद्धतीने तळापासून ढवळून घेऊया। तर संपूर्ण साखर अशा पद्धतीने ढवळून घेतली आणि तुम्ही पाकाचा कलर बघू शकता। बारीक साखर सोडली आणि पाक आहे ना अशा पद्धतीने इथे दिसायला सुरुवात झाली। तर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे हा पाक। तर मी दूध घालून घेतलंय। बऱ्याच वेळेला काय होतं की बारीक साखरेचा जर आपण वापर केला तर अशा पद्धतीने आपण पाक जर बनवायला घेतला तर पाक स्वच्छ असा होत नाही। तर आता आपण पाक हा स्वच्छ करून घेऊया। तर बघा याच्यामध्ये दूध घातल्यानंतर पाकाला उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती जी काही मळी आहे ती अशा पद्धतीने वरती तरंगायला सुरुवात झाली। आता चाळणीचा वापर करायचा आणि संपूर्ण मळी आपल्याला काढून घ्यायची। दूध घातल्यानंतर किती पाक आपला खराब असला तरी अगदी स्वच्छ असा होतो। त्याच्यावरती अशा पद्धतीने आलेली मळी मी संपूर्ण काढून घेतली, पाक अगदी स्वच्छ करून घेतला। आता याच्यामध्ये मी केसरच्या काड्या घातल्या आणि वेलची पूड घालून घेतलेली आहे। आता पुन्हा एकदा आपण हे ढवळून घेऊया। तर दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता पाक अगदी स्वच्छ असा आपला इथे झालेला आहे। आता छान अशी उकळी काढून घेऊया आणि मध असते त्या पद्धतीने आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। खूप छान असे गुलाबजाम आपण तयार करणार आहोत, व्हिडिओ पूर्ण बघा। तर बघा आता इथे पाकाला पुन्हा उकळी आली, पुन्हा एकदा पाक आपण तळापासून ढवळून घेऊया। आणि मस्त असा पाक आपला इथे तयार झालाय। मध असते त्या पद्धतीने असा चिपचिपा आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे। पाक तयार झालेला आहे। अजून अर्धा मिनिट इथे मी हा पाक शिजवून घेतला। आता गॅस बंद करूया। पाक आपला इथे तयार झालेला आहे। मस्त पाक तयार झालाय, घट्टसर रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। अशा पद्धतीने पाक तयार करून घेतला। आता गॅस बंद करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे हा पाक गरम राहील। इकडे गुलाबजाम सुद्धा बनवून झालेले आहेत। एक मोठ्या ताटामध्ये मी काढून घेतले। बघा अशा पद्धतीने इथे गुलाबजाम बनवून घेतले। 4 पॅकेटचे आपले 200 गुलाबजाम इथे तयार झालेले आहेत। तर एकसारख्या आकाराचे आपण अशा पद्धतीने गुलाबजाम तयार केलेले आहेत। तळण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये आपण तेल ठेवले। तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये लगेच गुलाबजाम सोडायचे। गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरतीच हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे। तर बघा गुलाबजाम असे तेलावरती तरंगायला सुरुवात झाली की खालीवर करायचे आणि छान असे चव बाजूने आपल्याला हे तळून घ्यायचे। हलक्या हाताने झाऱ्याने अशा पद्धतीने सारखे हलवत राहायचे, म्हणजे चव बाजूने व्यवस्थित असा एकसारखा रंग येतो। आणि तुम्ही पुढे बघू शकता एकसारख्या रंगावरती छान असे संपूर्ण गुलाबजाम आपण इथे तळून घेतलेले आहेत। तर बघा झाऱ्यावरती ठेवायचे आणि झाऱ्या अशा पद्धतीने हलवून घ्यायचा, म्हणजे मस्त असे गुलाबजाम तयार होतात। आता याच पद्धतीने मी संपूर्ण गुलाबजाम जे आहे ते तळून घेणार आहे। एकही तेलामध्ये फुटला नाही, गुलाबजामवरती अजिबात कुठेही चिरा गेलेला नाही। छान असं मऊसूत इथे मी हे पीठ मळून घेतलं होतं। दुसरी बॅच सुद्धा आपण तेलामध्ये सोडून घेतली, ही सुद्धा छान अशी एकसारख्या रंगावरती आपण तळून घेऊया। गुलाबजाम तळताना आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे अगदी मस्त एकसारख्या रंगावरती हे गुलाबजाम तयार होतात। खूप जास्त लालसर करायचे नाही, जास्त लालसर जर केले तर ते पाकामध्ये सोडल्यानंतर खूप असे काळपट दिसतात। त्याच्यासाठी हलकासा कलर बदलला की आपण लगेच हे काढून घेऊया। तर बघा छान असा कलर आलेला आहे। आता आपण हे गुलाबजाम काढून घेऊया। संपूर्ण ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे। तर बघा अशा पद्धतीने इथे गुलाबजाम तळून झालेत आणि तुम्ही बघू शकता एकसारख्या रंगावरती हे संपूर्ण गुलाबजाम आपण तळून घेतलेत, अजिबात जास्त लालसर केलेले नाहीत। गुलाबजाम संपूर्ण तळून घेतले। आता पाकामध्ये सोडून घ्यायचे। पाक हलकासा आपला कोमट आहे, याच्यामध्ये संपूर्ण गुलाबजाम आपण आता लगेच घालून घेऊया। थंड जर झाला असेल तर हलकासा गरम करून घ्यायचा। पाक असा मोठ्या भांड्यामध्ये बनवून घ्यायचा, म्हणजे संपूर्ण गुलाबजाम आपल्याला एक सोबतच भांड्यामध्ये घालता येतात। तर मोठ्या कढईचा वापर केलेला आहे मी। संपूर्ण गुलाबजाम आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे। तर बघा संपूर्ण गुलाबजाम इथे पाकामध्ये घालून घेतलेत। आता आपल्याला एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने हलक्या हाताने असे पाकामध्ये हे गुलाबजाम दाबून घ्यायचे। बघा हलक्या हाताने लगेच असे खाली दाबायचे, व्यवस्थित असा याच्यावरती पाक जातो आणि संपूर्ण गुलाबजाम छान असे पाकामध्ये मुरतात। तर बघा अशा पद्धतीने मी खालीवर करून घेतलं। आता हे रात्रभर असेच इथे मी पाकामध्ये ठेवणार आहे। सकाळी तुम्हाला दाखवणार आहे। खूप छान असे गुलाबजाम तयार होतात। एकही गुलाबजाम आपला पाकामध्ये फुटलेला नाही, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा।
तर संपूर्ण गुलाबजाम इथे पाकामध्ये अशा पद्धतीने मी घालून घेतलेले आहेत बघा. संपूर्ण इथे या कढईमध्ये बसलेत. अशा पद्धतीने मी मोठ्या कढईचा वापर केला आणि बघा मस्त असे गुलाबजाम आपले कढईमध्ये एकसारखे बसलेले आहेत. खूप छान असा पाक देखील तयार झाला आहे. एकसारख्या रंगाचे आपण गुलाबजाम तयार करून घेतलेत. आता हे रात्रभर आपण असेच पाकामध्ये झाकून ठेवणार आहे. रात्रभर मी असेच गुलाबजाम पाकामध्ये ठेवले होते. आता मी तुम्हाला सकाळी दाखवते. खूप छान असे गुलाबजाम आपले इथे पाकामध्ये भिजलेले आहेत, मुरलेले आहेत आणि मस्त कलर आलेला आहे. एकही गुलाबजाम आपला इथे पाकामध्ये फुटलेला नाही. तर मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते. अगदी रसरशीत असे गुलाबजाम पाकामध्ये मुरलेले आहेत. पॅकेटचे गुलाबजाम आपण अशा पद्धतीने तयार केले. 4 पॅकेटमध्ये आपले 200 इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता तुम्हाला एक प्लेटमध्ये मी फोडून सुद्धा दाखवणार आहे. तर बघा किती मस्त असे गुलाबजाम आपले तयार झाले. पाक सुद्धा अगदी परफेक्ट असा तयार झालाय. आतपर्यंत पाक मुरलेला आहे. अशा पद्धतीने मऊ रसरशीत असे गुलाबजाम आपले भिजलेले आहेत पाकामध्ये. याच्यावरती अशा पद्धतीने पाक घालून घ्यायचा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.